जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी कोकणात मोठं शक्ती प्रदर्शन केलं। कणकवली येथील कार्यक्रमात बोलताना राणे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं। यावेळी त्यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले। सिंधुदुर्गमधल्या आपल्या भाषणात नारायण राणे यांनी एक धक्कादायक किस्साही सांगितला। मी गेले साहेब आणि मला बोलू नारायण तुझ्या उपशका बोलला, तू ठार मारून बोललास घरी जाऊन त्या पत्नीला। हो साहेब मारणार। अरे मी तुला विचारतोय तर तू बोलतो मारणार। तुला हो साहेब मी मला बोलायला दे। काय बोल त्याला या माणसाने गावच्या माणसाला आई माझी टीप द्यायचं ठरवलं। आता त्याला घेऊन त्या ढेबराचा मी मारणार, तशी मी ह्याला मारून टाकलं तर मी जगणार। हे माणूस साहेबांनी सरतो जरा नारायणचं बरोबर आहे, साहेब बोलली सरतो। पण नारायणकडे एक रिक्वेस्ट करू का? मी त्याला बोलवत नाही आतमध्ये, पण तुला सांगतो तू त्याला एक जीवदान देऊ शकतोस का? माझी रिक्वेस्ट आहे, माझी जबरदस्ती नाही। साहेब तुम्ही सांगा ते होईल। साहेब तुम्ही सांगा जीवदान, ठीक आहे। शिवसेना प्रमुखांनी ज्यांना सांगितलं, जेही काम सांगितलं, मग ते कोणताही असो, त्या काळामधला शिवसैनिक हा जीवावर उदार होऊन ते काम करायचा आणि त्याचाच परिणाम असा होता की